श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 21 जुलै म्हणजेच रविवारच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आपण जी काही प्रार्थना करणार आहोत तर भगवान विष्णू आपली प्रार्थनासुद्धा ऐकतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे तर त्यासुद्धा पूर्ण होतील. गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे तो आपल्या गुरूंना समर्पित असतो. आता गुरूंमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी भगवान विष्णू यांनासुद्धा समर्पित असते आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू काही अशी झाडं आहेत की ज्यांच्यामध्ये वास करत असतात. या दिवशी या झाडांची जर आपण पूजा केली, त्या झाडांना जर आपण स्पर्श केला तर आपण लवकरच आपल्या आयुष्यातील दुःख जे आहे ते कमी होतात. आपण जी मेहनत करत आहोत त्याला यशसुद्धा मिळत जातं. पण या दिवशी काही झाडं जी आहे त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तर बघा, अशी काही झाडं आहेत जसं की पिंपळ वृक्ष असेल, त्याचबरोबर शमीचं वृक्ष असेल, बेलाचं वृक्ष असेल, वडाचं वृक्ष असेल, केळीचं वृक्ष असेल, तर या सर्वांनाच आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या झाडांची पूजा केल्याने आपल्याला खूप सारं यश प्राप्त होऊ शकतं. आता गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर बघा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा हा दिवस असतो. माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे भगवान विष्णू असतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णू तिथेच राहतात जिथे माता लक्ष्मीसुद्धा आनंदाने राहते. तर मग आपल्याकडे अशा काही वस्तू आहेत जसं की पिंपळ वृक्ष असेल, तुळस, केळी, आवळा, शमी, तर यांना विशेष महत्त्व आहे आणि माता लक्ष्मी ही पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा वास करते. भगवान विष्णू हे केळीच्या वृक्षामध्ये वास करतात. तर पुरातन काळापासून केळीच्या वृक्षाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. भगवान विष्णू या वृक्षामध्ये असतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते. तर गुरुवारचा जो दिवस असतो त्या दिवशीसुद्धा केळीच्या झाडाची पूजा केली तर सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. तर गुरुपौर्णिमा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि या दिवशी आपण केळीच्या झाडाशी संबंधित काही उपाय केले तर त्यांचा नक्कीच फायदा होतो. तर सकाळी लवकर उठायचं आहे, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे, स्वच्छ आंघोळ करायचे, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आणि जिथे कुठे आपल्याजवळ केळीचं झाड असेल तर त्या झाडाखाली जायचं आहे. एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. तुपाचा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे केळीचं झाड आहे तर त्याला थोडंसं कच्चं दूध, थोडंसं पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद या गोष्टी मिक्स करून घेऊन जा किंवा वेगवेगळ्या घेऊन जा आणि या गोष्टी ज्या आहेत त्या केळी वृक्षाला अर्पण करायच्या आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप करायचा आहे आणि त्याचबरोबर या वृक्षाला प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होऊ द्या आणि त्याचबरोबर आपल्याला केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि या प्रदक्षिणा घालता घालता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला या झाडाची पूजा जी आहे ती करायची आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला डोकं टेकवायचं आहे आणि आपली मनोकामना जी काही असेल, तुमची मनोकामना इच्छा, तर ती आपल्याला बोलायची आहे. तुमची कोणतीही कितीही कठीणात कठीण इच्छा असेल तरीसुद्धा भगवान विष्णू ही इच्छा पूर्ण करतात. कारण गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी तर प्रत्यक्षरित्या भगवान विष्णू केळीच्या झाडामध्ये असतातच आणि त्याच्यामुळे केळीच्या वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होत असतात. तर केळीच्या वृक्षाखाली आपण काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवासुद्धा या वृक्षाखाली बसून आपण करू शकतो. इतकं पवित्र हे केळीचं वृक्ष असतं आणि त्याच्यामुळे आपण केळीच्या वृक्षाला या दिवशी स्पर्श करायचा आहे. निदान काही नाही जमलं तर त्याला पाणी अर्पण करा आणि त्या झाडाला स्पर्श करा आणि दर्शन घ्या. आपल्या मनातील इच्छा सांगा. एवढं जरी केलं तरीसुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण आता आपण जर झाडाखाली जातोच तर आपण दिवा का नाही लावायचा, तर हळदी कुंकू का नाही व्हायचं, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आणि याच्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो. आता गुरूंचा वार असल्यानंतर आपण गुरुग्रह बळकट होण्यासाठी ज्या काही सेवा करू किंवा जे काही उपाय करू ते नक्कीच सफल ठरतात. आर्थिक संकट जर आपल्याला दूर व्हावीत असं वाटत असेल, कष्ट करूनही जर गरिबीच घर सोडण्याचं नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय आपली कायापालट नक्कीच करू शकतो. यासाठी केळीच्या झाडाचं मूळसुद्धा तुम्ही या दिवशी घरी आणू शकता. यानंतर ते मूळ गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा आपण बांधायचा आहे आणि नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो तर त्या ठिकाणी हे मूळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. याने आपल्याला आर्थिक फायदा
पैदा होण्यास सुरुवात होईल। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, अत्यंत प्रभावी असा दिवस, अत्यंत चांगला असा दिवस, गुरूंना प्रसन्न करून घेण्याचा दिवस। गुरुवारी आपण स्वच्छ पाण्याने अंघोळ करायची आणि त्याच्यानंतर आपण पिवळ्या रंगाचेच कपडे घालायचे आहे। यानंतर केळीच्या झाडासमोर जायचं आहे आणि भगवान विष्णूंना तुमची इच्छा सांगायची आहे। पूजा करताना कुटुंबातील कोणीही तुमच्याशी बोलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। असे मानले जाते की भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या सर्वच इच्छा नक्की पूर्ण करतात, सर्वच प्रार्थना नक्कीच पूर्ण करतात आणि त्याचबरोबर पौर्णिमेची तिथी असल्यानंतर नक्कीच या इच्छा, तुमच्या प्रार्थना ज्या काही आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होऊ शकतात। तर बघा, हा जो दिवस आहे गुरुपौर्णिमा, तर या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या घरामध्ये सेवासुद्धा करायची आहे। मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याची सांगतासुद्धा याच दिवशी असणार आहे। स्वामी चरित्र सारामृत जे पारायण करत असतील त्यांची सुद्धा सांगता या दिवशी असणार आहे। जर तुम्ही नसाल करत, म्हणजे जर तुम्ही पारायण बसवलेलं नसेल तर अशा वेळी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण हे या दिवशी नक्की करायचं आहे, कारण हा आपल्या गुरूंचा वार आहे। या दिवशी तारक मंत्राची सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे। त्याचबरोबर आपल्या देवघरातील सर्वच देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहे, त्यांना छान हार वगैरे घालायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे। नैवेद्यामध्ये पौर्णिमा तिथी आहे म्हटल्यानंतर तुम्ही काहीही गोडाधोडाचा नैवेद्य बनवू शकता, म्हणजे खीर बनवू शकता, पांढऱ्या रंगाचे जे काही पदार्थ असतील किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ जे आहे ते तुम्ही बनवू शकता आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना अर्पण करू शकता। केळीच्या वृक्षाची पूजा करायला जाल तेव्हा तिथे सुद्धा काहीतरी नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे। या दिवशी आपल्याला मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करायचं आहे। आपलं मुख्यद्वार इतका सुशोभित स्वच्छ करा की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की प्रवेश करेल आणि तिला आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला सुद्धा आवडेल। आपलं घर जे आहे ते स्वच्छ असावं, जिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला त्याच्यासाठी स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। जिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिथेच माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे सुद्धा वास करतात, त्याचबरोबर आपले गुरुसुद्धा वास करतात। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये धूप दीप करायचा आहे, त्याचबरोबर तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम, कापूर जाळायचा आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे। अजून एक गोष्ट, तुळशीची जी पानं असतात, तर आता रविवारचा दिवस आहे म्हटल्यानंतर तुळशीची पानं अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवा। थोडीशी जी तुळशीची पानं आहे तर ते पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी जे आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला स्प्रिंकलर करायचं आहे। याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते। त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे। तुळशीला आपण एक पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा बांधायचा आहे। त्याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तो जाऊन नक्की बघू शकता। तुळशीला आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी मातेला सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही संकट असतील तर ते दूर व्हावेत म्हणून तुळशी मातेला सुद्धा आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे। या दिवशी आपण ज्या ज्या देवतांकडे प्रार्थना करतो तर त्या प्रार्थना ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण होत असतात असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व उपाय जे आहे ते आपल्या घरामध्ये नक्की करायचे आहे। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।